आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कर्जुले पठार येथे किरकोळ झालेल्या वादातून महिलेचा धारधार चाकून भोगसून खून केला गेलाय. ही घटना मंगळवारी 10 जूनला रात्री 8च्या दरम्यान घडली आहे. रुपाली ज्ञानदेव वाघ ही आपल्या कुटुंबासोबत कर्जुले पठार या ठिकाणी राहते. मंगळवारी रात्री ती घराच्या जवळच मुरलीधर रामकृष्ण पडवळ यांच्या शेतामध्ये शौचास गेली होती. त्यानंतर विक्रम पडवळ यानं रुपाली हिला माझ्या शेतात शौचास का गेली असं म्हणून वाईट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते वाद मिटवण्यात आले, मात्र पुन्हा रात्री 8 वाजता वाद मिटवण्यासाठी आणि माफी मागण्यासाठी वाघ कुटुंब पडवळ यांच्या घरी गेलं. तेथे पुन्हा वाद वाढला आणि अलका पडवळ हिनं रुपालीचा हात धरला, तर विक्रमनं रुपाली हिच्या पोटात आणि मोनिका हिच्या कमरेजवळ वार केले. या जखमी दोघींनाही कुटुंबियांनी तातडीनं संगमनेरमध्ये रुग्णालयात दाखल केलं, मात्र पुढील उपचारासाठी त्यांना लोणी येथे पाठवलं गेलं. तर रुपाली हिच्या पोटात झालेला वार खोलवर गेल्यामुळं जास्त रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला आणि मोनिका ही देखील गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांना काय करता येत नाही, आम्हाला गलून उचलाय नका आम्ही गाव बाहेर काढायची क्षमता आहे. आधी जेव्हा चाकू सापडला ना तर काय म्हणायचे लोक, म्हणे त्यांनी उचलून नेला असं त्याच्या बाजून करते गावकरी सगळे त्याच्या बाजूने करीते. त्या पोलिसांना म्हणे चाकू नेला असं म्हणे, मग उचलून त्यांना माहिती आहे त्यांच्या बाया उचलायचं पडलं का यांचे चाकू उचलत येईल ते रात्रीच नेलं 11 वाजता 12 का 1 काय पुढे करावा याच माघार घेऊ तर त्यांनी पच्ची ओळखली ना मग गावाने. काय नाही आता मारत गेलं सुट्टी नाही देणार. 5 वर्ष सोडले तरी 5 वर्ष त्याचा आम्ही हेच घेणार. कधी नाही त्याला सुट्टी नाही देणार आम्ही. त्याला सुट्टी नाही. लय झालं आमचा आदिवासी समाज लय दिवसापासून गप शांत पेटला ना म्हणा आम्ही हटत नाही. मग आता ह्यो जीव जायचं कारण नाही आम्हाला संडास बाथरूम नाही काय. जर सरकारने जर बांधून दिला असतं या ग्रामपंचायत तर ह्यो जीव गेला नसता आमचा. हा हे किरकोळ गोष्टीवरून ह्यो जीव गेलेला आहे. आम्हाला आहे ना न्याय भेटला पाहिजे. ह्यो गडी आहे ना त्यांनी मारले का त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे. नाही तर आम्ही ह्यो मोठा रोड आम्ही अडवणार, डायरेक्ट बंद करणार आम्ही रोड. त्याला न्याय जर नाही भेटला त्याच्या आता ती येणार आहे का आमची ती डेड बॉडी आम्ही तशी उचलणार नाही. त्याला फाशी त्याचा निर्णय आम्हाला भेटला पाहिजे. त्याला सोडणार नाही आम्ही. आणि नाही हे इथं आता तुम्ही आलेली 1 तास झालेलं आहे, अजून ग्रामपंचायतची कोणीच आलेलं नाही. इथं सरपंच नाही तो यो हा कोणीच आलेलं नाही इथं. आम्हाला न्याय भेटला पाहिजे. नाही तर आम्ही ह्यो रोड उद्या अडवणार आम्ही इथं. ते आम्हाला एवढंच आमची मागणी. त्याला ना फाशी शिक्षा झाली पाहिजे. बाय माणसाचा न्याय पाहिजे. नाही तर आम्ही उद्या आंदोलन रोडला रोड आम्ही अडवणार, रोड बंद करणार. कोणी येऊ मोर उद्या माणसं मारायला लागले म्हणजे विचार करत कसा हाणायचा बाई मारून टाकली रात्रीतून. 5 मिनिटं नाही लागली याला बाई मारायला. नाही तर त्यांनी जमत त्यांनी आमच्या आणून द्यावा. त्याचा बंदोबस्त आम्ही करतो. काय करायचं आम्ही आमच्या केसी करा. आम्ही त्याला मारित इथं आमचं मेला ना आम्ही मारित त्याला. मग जाऊ दे आम्ही बसू आमचं गेलं आम्हाला न्याय काय नाही तेवढ्याला नाही. आम्ही त्याचं काय करायचं. रुपाली आणि आमची सुनबाई होती ती संडासवरती दिसायला गेली विक्रम पटोळाच्या क्षेत्रामध्ये तिकडे. आणि तिकडून येताना ती भांडणं तक्रारी झाली. आणि कोणाची भांडणं झाली? ती विक्रम पटवळाची आणि ती सुनबाईची. काय भांडणं झाली? ती म्हणले हे क्षेत्रामध्ये संडासला काला गेली आणि त्याच्यावरून आम्ही मिठामीठ केली आणि तिच्या घरी परत मिटवायला गेलो. कुणाच्या घरी मिटवायला गेले? विक्रम पटवळच्या. बर. त्याने त्या सुनबाईच्या मर्डर करून टाकलं. डायरेक्ट मर्डर केली म्हणजे काय केलं कसं?
मग चाकून याने दुपासली डायरेक्ट. कोण कोण होतं ते? ते तिथं मुरली पटवळ होता, विक्रम पटवळ, आणि त्यांची मुरलीची सून होती. बरं, मग त्याच्यानंतर काय झालं पुढं? त्याच्यानंतर आम्ही तिला उचलले आणि संगमनेरला दवाखान्यात तांबे हॉस्पिटलमध्ये नेले. तिथं काय घेतलं नाही दवाखान्यात. आम्ही लोन टेकला दवाखान्यात घेऊन गेलो. तिथं मरण पावली. लोणीला. हां. आणि ज्यावेळेस भांडणं झाले त्यावेळेला तुम्ही तिथं उपस्थित असाल ना? हां, आम्ही उपस्थित होतो तिथं. किती लोक असतील साधारण? साधारण आम्ही 10, 15, 20 जण होतो. मग त्यात फक्त तुमच्या सुनबाईला एकटीला मारलंय का? एकटीला म्हणजे आमची पुतणी मोनी दादाभाऊ वाघ यांची हे पुतणीला मारलं. मग तिला मारलं म्हणजे काय केलं? चाकूचे वार केले तिला. वार केले तिच्यावर? हा. काय झालंय की कसं झालंय की काय झालंय? यायला नको कसं लोकांनी यांच्या वेळेला सरपंच आखेल द्यायची केस टाकून. अजित वाघ यांच्या फिर्यादीवरून मुरलीधर रामकृष्ण पडवळ, विक्रम मुरलीधर पडवळ, अलका विक्रम पडवळ यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालाय. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे करतायत. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 80 80 215 215.